नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सायन्स पार्ट फर्स्टमधील 5th चॅप्टर हीट म्हणजेच उष्णता याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. त्याच्यामध्ये आज आपण सुरुवातीला बघणार आहोत लॅटेंट हीट म्हणजे काय. त्यालाच आपण अप्रकट उष्मा किंवा गुप्त उष्मा असे म्हणतो. लॅटेंट हीट लक्षात राहण्यासाठी मी एक सुंदर अशी ट्रिक्स डायग्रामच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. ती ट्रिक्स बघितल्यानंतर लॅटेंट हीटविषयी सगळ्या कन्सेप्ट्स तुमच्या क्लिअर होतील. तसेच तुम्हाला पाठांतर करण्याची गरज राहणार नाही. ती ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सुरुवातीलाच आपल्याला पहिला क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. हीट आणि टेम्परेचरमध्ये काय डिफरन्स आहे. तर आपल्याला माहिती आहे हीट म्हणजे आपण त्याला म्हणतो उष्णता आणि टेम्परेचरला आपण म्हणतो तापमान. तर बघा, हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. हीट म्हणजे उष्णता हे एक ऊर्जेचं रूप आहे. अँड मेजर द इंटेन्सिटी ऑफ हीट. टेम्परेचर काय करतं तर हीटची इंटेन्सिटी, हॉटनेस, कोल्डनेस किती आहे तो काउंट करायचं काम टेम्परेचर करत असतं. हीटचं युनिट आहे जूल आणि अर्ग. त्याच पद्धतीने टेम्परेचरचे युनिट आपल्याला सांगता येतील केल्विन, डिग्री सेल्सिअस अँड फॅरेनहाइट. त्याच पद्धतीने हीट काउंट करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो त्याला आपण कॅलोरीमीटर असे म्हणतो. तसेच टेम्परेचर मेजर करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो त्याला आपण थर्मोमीटर म्हणजे तापमापी असे म्हणतो. बघा, सेकंड क्वेश्चन आपल्या ठिकाणी विचारलेला आहे. व्हॉट आर द डिफरंट वेज ऑफ हीट ट्रान्सफर. उष्णता संक्रमणाचे मार्ग कोणते आहेत. तर या ठिकाणी 3 वेज आपल्याला दिसतात. त्या ठिकाणी फर्स्ट आहे कंडक्शन, त्याला आपण वहन असे म्हणतो. ट्रान्सफर ऑफ हीट थ्रू फिजिकल कॉन्टॅक्ट. बघा मित्रांनो, या ठिकाणी सपोज हा एक आयर्न रॉड आहे. या आयर्न रॉडच्या इकडच्या पॉईंटला आपण जर का हीट सप्लाय केली तर काय होतं, इकडच्या पॉईंटकडून हीट इकडच्या पॉईंटकडे म्हणजे एका टोकाकडून हीट दुसऱ्या टोकाकडे ट्रान्सफर होते थ्रू फिजिकल कॉन्टॅक्ट. यालाच आपण कंडक्शन म्हणजेच वहन असे म्हणतो. सेकंड आहे कन्व्हेक्शन, त्याला आपण अभिसरण असे म्हणतो. याचंच एक्झाम्पल लक्षात ठेवायचं बॉईल वॉटर. आपण ज्यावेळेस वॉटर बॉईल करतो मित्रांनो, त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की जे हॉट वॉटर असतं ते वरच्या साईडने मूव्ह होतं आणि कोल्ड वॉटर हे खालच्या साईडने मूव्ह होतं. अशा पद्धतीने संपूर्ण वॉटर त्या ठिकाणी हीट होतं. मॅक्रोस्कोपिक मूव्हमेंट आपल्याला त्या ठिकाणी वॉटरची दिसून येते. त्यालाच आपण म्हणतो कन्व्हेक्शन. कार कूलंटचं एक्झाम्पल देखील आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याच पद्धतीने थर्ड वे आहे रॅडिएशन, त्याला आपण प्रारण असे म्हणतो. ट्रान्सफर ऑफ हीट थ्रू इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. बघा, ही जी आहेत हे ट्रान्सफर कशा पद्धतीने होतात तर वेव्हच्या माध्यमातून, तरंगाच्या माध्यमातून. त्याचंच एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल सनलाईट. सूर्यप्रकाश हे एक विद्युत चुंबकीय प्रारण आहेत असे आपण म्हणतो. तरंगाच्या स्वरूपात ते आपल्यापर्यंत येतात. अशा पद्धतीने हे 3 वेज या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. बघा आपल्याला मित्रांनो, या ठिकाणी एक डायग्राम दिलेली आपल्याला. त्या डायग्राममध्ये आपल्याला दिसतं की या ठिकाणी एक बीकर आहे. त्या बीकरमध्ये काय आहे तर आईस क्यूब, बर्फाचे काही खडे आपल्याला दिसतात आणि त्याच्यामध्ये थर्मोमीटर डीप केलेला आपल्याला दिसून येतो आणि बर्नरच्या साहाय्याने त्या ठिकाणी त्याला हीट सप्लाय केलेलं आहे, हीट प्रोव्हाइड केलेलं आहे. ॲटोमॅटिकली आपण जर हीट सप्लाय केले तर त्या ठिकाणी काय होईल, आईस त्या ठिकाणी मेल्ट्स व्हायला लागेल. आणि आपण जर का ते आफ्टर एव्हरी 2 मिनिट त्याचे रिडिंग घेतल्या तर त्या ठिकाणी हा जो थर्मोमीटर आहे इथं टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आपल्याला दिसून येईल. टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आपण जर का त्याच्या नोट डाऊन केलं, त्याच्या रिडिंग घेतल्या आफ्टर 2 मिनिट, तर आपल्याला त्याच्यामध्ये तो प्लॉट कशा पद्धतीने दिसेल बघा. तो ग्राफ जो आहे आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी तो ग्राफ दिसायला लागेल मित्रांनो.
बघा या ठिकाणी टाईम दिलेला आहे एक्स अक्षावरती. तो आपण मिनिटमध्ये दिलेला टाईम 2 मिनिटचा डिफरन्स आपल्याला या ठिकाणी दिसतोय. या ठिकाणी टेम्परेचर डिग्री सेल्सिअसमध्ये आपल्याला दिसते. त्या ठिकाणी 0 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी दिसते. तर बघा आपल्या ठिकाणी प्रॅक्टिकल केल्यानंतर आपल्याला असं दिसेल की द टेम्परेचर ऑफ द मिक्सचर रिमेन कॉन्स्टंट 0 डिग्री सेल्सिअस टिल द आईस मेल्ट्स कम्प्लिटली. बघा जोपर्यंत या ठिकाणी काय 0 डिग्री सेल्सिअसला आईस या ठिकाणी आहे बीकरमध्ये आणि त्याला आपण हीट प्रोव्हाइड केली. हीट प्रोव्हाइड केल्यानंतर सुद्धा जोपर्यंत संपूर्ण आईस त्या ठिकाणी मेल्ट होत नाही तोपर्यंत त्याचं टेम्परेचर हे काय असतं कॉन्स्टंट राहतं. ते इन्क्रीज होताना आपल्याला दिसून येत नाही. या ठिकाणी देखील 4 मिनिट त्या ठिकाणी हीट आपण प्रोव्हाइड केली होती, परंतु 1 डिग्री सेल्सिअस सुद्धा त्या ठिकाणी टेम्परेचर इन्क्रीज झालेले आपल्याला दिसून येत नाही. म्हणून आपल्याला म्हणता येईल की जोपर्यंत संपूर्ण आईस त्या ठिकाणी मेल्ट होत नाही तोपर्यंत टेम्परेचर इन्क्रीज होत नाही. नंतर बघा आफ्टर द कन्व्हर्जन ऑफ ऑल आईस इनटू वॉटर टेम्परेचर स्टार्ट रायझिंग अँड रिचेस 100 डिग्री सेल्सिअस. बघा मित्रांनो नंतर जेव्हा पूर्ण आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होतं त्यावेळेस टेम्परेचर इन्क्रीज व्हायला लागतं. कुठपर्यंत होतं ते 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर त्या ठिकाणी इन्क्रीज होते. ॲट दिस टेम्परेचर वॉटर स्टार्ट्स कन्व्हर्टिंग इनटू व्हेपर आणि ते 100 डिग्री सेल्सिअसला गेल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये व्हायला लागलं आता व्हेपरमध्ये व्हायला लागलं. वॉटरचं कन्व्हर्जन व्हेपरमध्ये व्हायला लागलं. द टेम्परेचर ऑफ वॉटर रिमेन कॉन्स्टंट 100 डिग्री सेल्सिअस टिल ऑल वॉटर कन्व्हर्ट इनटू व्हेपर. नंतर मात्र त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होणं स्टॉप होतं. जोपर्यंत संपूर्ण वॉटरचं व्हेपरमध्ये कन्व्हर्जन होत नाही तोपर्यंत त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होत नाही. ते 100 डिग्री सेल्सिअसच राहतं. म्हणून आपल्या या ठिकाणी म्हणता येईल की बघा सुरुवातीला आपल्याला सांगता येईल की 0 डिग्री सेल्सिअस आईस म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये होता. त्याचं कन्व्हर्जन जोपर्यंत लिक्विड स्टेटमध्ये होत नाही तोपर्यंत टेम्परेचर इन्क्रीज होत नाही. या ठिकाणी जी हीट ॲब्सॉर्ब केली सॉलिड टू लिक्विडमध्ये होताना जी हीट काय होते ॲब्सॉर्ब केली जाते. तसेच या ठिकाणी देखील लिक्विड टू व्हेपरमध्ये कन्व्हर्जन होताना सुद्धा हीट ॲब्सॉर्ब केली जाते. टेम्परेचर इन्क्रीज होत नाही. म्हणजे स्टेट चेंज होताना त्या ठिकाणी टेम्परेचर इन्क्रीज होत नाही. आणि जी हीट ॲब्सॉर्ब केली गेलेली आहे तिला आपण म्हणतो लॅटेंट हीट. काय म्हणतो आपण लॅटेंट हीट म्हणजे ती दिसून येत नाही अप्रकट असते प्रकट होत नाही म्हणून तिला अप्रकट उष्मा असे म्हणतात किंवा गुप्त उष्मा जी दिसत नाही तिला आपण गुप्त उष्मा किंवा अप्रकट उष्मा असे म्हणतो. हे समजून घेण्यासाठी आपण अजून जर डायग्राम बघितली या ठिकाणी तर आपल्याला डिटेलमध्ये त्या ठिकाणी लॅटेंट हीट म्हणजे काय ते देखील आपल्याला समजेल मित्रांनो. बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल लॅटेंट हीट म्हणजे का हीट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड or removed at constant temperature during substance changes one state to another state. बघा ज्या वेळेस एखादा सबस्टन्स एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये ट्रान्सफर होत असेल तर त्या ठिकाणी हीट एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाते किंवा हीट एनर्जी रिमूव्ह केली जाते आणि त्यावेळेस टेम्परेचर कसं असतं तर कॉन्स्टंट असतं. त्यालाच आपण म्हणतो लॅटेंट हीट अप्रकट उष्मा. मग आपण विचार करू ही हीट गेली कुठे. आपण तर हीट त्याला सप्लाय केली होती त्यावेळेस त्या हीटचं काय झालं तर त्या हीटचं बघा द एनर्जी इज युटिलाइज्ड विकनिंग द बॉन्ड बिटवीन मॉलिक्यूल ऑफ सॉलिड अँड लिक्विड. सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होताना सॉलिडचे जे मॉलिक्यूल आहेत त्याचे बॉन्ड वीक करायचं काम ब्रेक करायचं काम ही हीट एनर्जी त्या ठिकाणी वापरली गेली युटिलाइज केली गेली. तसंच लिक्विडचं व्हेपरमध्ये कन्व्हर्जन करताना सुद्धा ही हीट एनर्जी वापरली गेली मित्रांनो. पुढे बघा आपल्याला अजून सांगता येईल या ठिकाणी
या ठिकाणी डायग्रामच्या माध्यमातून बघा 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर या ठिकाणी आईचं आपल्याला दिसून येतं आणि त्याला आपण हीट सप्लाय केल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन 0 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरमध्ये होतं. बघा या ठिकाणी 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे, या ठिकाणी देखील 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. टेम्परेचर कसं आहे या ठिकाणी कॉन्स्टंट राहतं. बघा आईस कसा आहे सॉलिड स्टेटमध्ये आपल्याला दिसून येतो आईस. आणि या ठिकाणी वॉटर कोणत्या स्टेटमध्ये तर लिक्विड स्टेटमध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजे स्टेट या ठिकाणी चेंज झाली परंतु टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. तसंच या ठिकाणी पुन्हा आपण वॉटरला हीट सप्लाय केली, 0 डिग्री सेल्सिअस वॉटरचं कन्व्हर्जन 100 डिग्री सेल्सिअस वॉटरमध्ये झालं, परंतु या ठिकाणी टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आपल्याला दिसून आले. कारण या ठिकाणी जी स्टेट आहे ही पण लिक्विड स्टेट आली या ठिकाणी आणि या ठिकाणी देखील लिक्विड स्टेट आली. दोघंही ठिकाणी कोणते स्टेट आली लिक्विड स्टेट आली. त्याच्यामध्ये स्टेटमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाला नाही म्हणून त्या ठिकाणी टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आपल्याला दिसून येतं. पुन्हा 100 डिग्री सेल्सिअस वॉटरला जर आपण हीट सप्लाय केली त्याचं कन्व्हर्जन बघा कशामध्ये होतं तर 100 डिग्री सेल्सिअसच्या व्हेपरमध्ये झालेलं आपल्याला दिसून आलं. या ठिकाणी लिक्विड स्टेटचं कन्व्हर्जन कोणत्या स्टेटमध्ये झालं तर गॅसेस स्टेटमध्ये झालं मित्रांनो. या ठिकाणी स्टेट चेंज झाली मात्र टेम्परेचर पुन्हा एकदा रिमेन कॉन्स्टंट, टेम्परेचर स्थिर राहिलं. म्हणजेच आपल्याला सांगता येईल की एखाद्या पदार्थाला सबस्टन्सला जर का हीट प्रोव्हाइड केली आणि त्याच्या स्टेटमध्ये जर का बदल झाला तर त्या ठिकाणी टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. म्हणून आपल्याला असंही म्हणता येईल विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी 0 डिग्री सेल्सिअसचे जे वॉटर आहे या वॉटरला आपण जर का याची हीट रिमूव्ह केली, हीट याची रिमूव्ह केली, काढून घेतली हीट, तर काय होईल मित्रांनो हीट रिमूव्ह केल्यावरती वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल आईसमध्ये होईल. वॉटरचं कन्व्हर्जन आईसमध्ये झालेलं आपल्याला दिसून येईल. तसंच या व्हेपरला देखील याची जर का आपण हीट रिमूव्ह केली, हीट एनर्जी रिमूव्ह केली तर त्या ठिकाणी देखील काय होईल व्हेपरचं कन्व्हर्जन परत वॉटरमध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे आईसला जर का आपण हीट सप्लाय केली त्याचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होतं, वॉटरला हीट सप्लाय केलं तर त्याचं कन्व्हर्जन व्हेपरमध्ये होतं. अशा पद्धतीने हीट ॲब्सॉर्ब किंवा रिमूव्ह केली असता काय होतं तर त्या ठिकाणी आपल्याला लॅटेंट हीट अप्रकट उष्मा त्या ठिकाणी बघायला मिळतो. ही डायग्राम तुम्ही लक्षात ठेवा म्हणजेच याच्यातून तुम्हाला लॅटेंट हीटची संकल्पना या ठिकाणी क्लिअर होईल मित्रांनो. चला पुढे बघूया आपण. वेगवेगळ्या डेफिनेशन आपल्या ठिकाणी दिलेले आहेत. थोडाफार बदल त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. बघा मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस म्हणजेच बर्फाचा द्रवणांक म्हणजे काय ते बघू आपण. द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच द आईस कन्वर्ट्स इंटू वॉटर स्टेट इज कॉल्ड मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस. ज्या स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर होते त्याला आपण काय म्हणतो बर्फाचा द्रवणांक असे आपण त्याला म्हणतो. त्याच पद्धतीने बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर, बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर म्हणजे द्रवाचा उत्कलनांक. द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच द लिक्विड कन्व्हर्ट्स इंटू गॅसेस स्टेट इज कॉल्ड बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. ज्या स्थिर तापमानाला लिक्विड कशामध्ये कन्वर्ट होतं तर गॅसेस स्टेटमध्ये कन्वर्ट होतं त्याला आपण काय म्हणतो तर बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर म्हणजेच द्रवाचा उत्कलनांक असे म्हणतो. त्याच पद्धतीने लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणजेच वितळणाचा अप्रकट उष्मा. हीट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग सॉलिड कन्वर्ट इंटू लिक्विड. ज्या स्थिर तापमानाला स्थायूचं रूपांतर कशामध्ये होतं लिक्विडमध्ये होतं आणि त्या ठिकाणी जो सॉलिड आहे तो काय करतो तर हीट ॲब्सॉर्ब करतो. त्या हीटलाच काय म्हणायचं लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. सेम डेफिनेशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. थोडासा बदल आहे लॅटेंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन.
heat energy absorbed at constant temperature during liquid convert into gaseous state. बघा, ज्या स्थिर तापमानाला लिक्विडचं कन्वर्जन कशामध्ये होतं, गॅसेस स्टेटमध्ये होतं. आणि त्यावेळेस लिक्विड काय करतं, तर हीट ॲब्सॉर्ब करतो. त्या लिक्विडने केलेली हीट ॲब्सॉर्ब त्यालाच आपण लॅटेंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन असे म्हणतो. आणि या ठिकाणी आपल्याला दिलं आहे बघा, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. थोडासा एकच शब्द या ठिकाणी बदल झालेला आहे, तो आहे युनिट मास. बघा, हा शब्द या ठिकाणी बदल झालेला आहे. थोडक्यात, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ ए सॉलिड कन्व्हर्ट इंटू लिक्विड. एकक वस्तुमानाच्या स्थायीरूप पदार्थाचे द्रवामध्ये रूपांतर होताना तो काय करतो, स्थायीरूप पदार्थ हीट ॲब्सॉर्ब करतो. त्यालाच आपण स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, वितळण्याचा विशिष्ट अप्रकट उष्मा असे आपण त्याला म्हणतो. त्याच पद्धतीने स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन म्हणजेच बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा. सेम डेफिनेशन, थोडासा बदल. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ ए लिक्विड कन्व्हर्ट इंटू गॅसेस स्टेट. बघा, एकक वस्तुमानाच्या द्रव पदार्थाचे रूपांतर वायू रूपात होते आणि त्यावर लिक्विड काय करतो, त्या ठिकाणी हीट ॲब्सॉर्ब करतो. त्यालाच आपण म्हणतो स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन म्हणजेच बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा. बघा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी दिले रिजिलेशन म्हणजेच पुनर्हिमायन. रिजिलेशन म्हणजेच आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये पुनर्हिमायन, म्हणजे पुन्हा बर्फ तयार होणे वॉटरपासून. बघा, द आईस कन्व्हर्टेड इंटू लिक्विड ड्यू टू अप्लाइड प्रेशर. ज्यावेळेस आपण काय करतो, आईसवरती काय करतो, प्रेशर अप्लाइड करतो, त्यावेळेस त्या आईसचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, लिक्विडमध्ये होतं. अँड देन रिकन्व्हर्टेड इंटू आईस व्हेन प्रेशर इज रिमूव्ड. आणि ज्यावेळेस आपण प्रेशर काय करतो, रिमूव्ह करतो, त्यावेळेस पुन्हा आपल्याला त्या लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये दिसून येतं, तर आईसमध्ये दिसून येतं. यालाच आपण रिजिलेशन म्हणजेच पुनर्हिमायन असे आपण त्याला म्हणतो. या ठिकाणी बघा, आईसचा एक स्लॅब दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला. तो आईसचा जो स्लॅब आहे त्याला बघा या ठिकाणी एक वायर त्या ठिकाणी लावलेली आहे वरून. आणि त्या वायरला काय केलं मित्रांनो, तर दोन्ही बाजूला सेम असे त्या ठिकाणी वेट लावलेले आहेत. दोन वेट्स आपल्या ठिकाणी दिसून येतात, आयडेंटिकल वेट त्या ठिकाणी दिसून येतात. आणि ज्या वेळेस हे वेटचा प्रेशर या आईसच्या स्लॅबवरती पडतो, त्यावेळेस त्या ठिकाणी आईस काय होतं, त्या ठिकाणी मेल्ट व्हायला लागतं. आणि मेल्ट झाल्यामुळे ही वायर त्याच्यामध्ये आत अशी डीप त्याच्यामध्ये जायला लागते. हळूहळू ती पूर्णपणे त्या स्लॅबमधून पार होत आहे. कारण त्या ठिकाणी तो स्लॅब काय करतो, हीट ॲब्सॉर्ब करतो. त्याचं आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होतं. म्हणून त्या ठिकाणी टेम्परेचर मात्र त्या ठिकाणी कॉन्स्टंट राहतं. आपण याच्या आधीच लॅटेंट हीटमध्ये ते बघितलेलं आहे. आणि जसजसा ही वायर डीप होते, वरच्या बाजूने प्रेशर लगेच रिमूव्ह त्या ठिकाणी व्हायला लागतो, प्रेशर कमी व्हायला लागतो. आणि प्रेशर कमी झाल्यामुळे हीट त्या ठिकाणी लगेच रिमूव्ह होते. हीट रिमूव्ह झाल्यामुळे त्या वॉटरचं पुन्हा त्या ठिकाणी आईसमध्ये त्या ठिकाणी कन्व्हर्जन होतं. अशा पद्धतीने या ठिकाणी रिजिलेशन प्रोसेस आपल्याला दिसून येते. अशाच पद्धतीचं जर एक्झाम्पल बघायचं झालं तर आपण गोळा खातो मित्रांनो आईसचा त्या ठिकाणी गाडीवरती. ते आपल्याला गोळा काय करतात, क्रश करून देतात आणि हाताने त्या ठिकाणी प्रेस करतात. हाताने प्रेस केल्यामुळे त्या ठिकाणी त्या गोळ्याचं कन्व्हर्जन एका सेकंदासाठी वॉटरमध्ये होतं. आणि ज्यावेळेस हात काढला जातो बाहेर, त्यावेळेस पुन्हा त्याचं कन्व्हर्जन आईसमध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. हे त्याचं रिजिलेशनचंच आपल्याला एक्झाम्पल सांगता येईल. पुढे बघा, आपल्याला या ठिकाणी 3 क्वेश्चन याच्यावरती विचारलेले आहेत. इन द अबाव एक्सपेरिमेंट द वायर मूव्ज थ्रू द आय स्लॅब, हाऊएव्हर द आय स्लॅब डज नॉट ब्रेक अँड व्हाय. या आईसच्या स्लॅबमधून वायर गेल्यानंतर सुद्धा तो आईस त्या ठिकाणी ब्रेक होत नाही का? तर बघा, कारण त्या ठिकाणी रिजिलेशनची प्रोसेस त्या ठिकाणी
घडून येते म्हणून तो ब्रेक होत नाही. इज द एनी रिलेशनशिप ऑफ लॅटेंट हीट अँड रिजेलेशन रिजेलेशन आणि लॅटेंट हीट म्हणजे अप्रकट उष्मा आणि पुनर्हिमायनमध्ये काही संबंध आहे का? निश्चितच त्या ठिकाणी संबंध आहे. ज्यावेळेस वायर त्या ठिकाणी प्रेशर त्या ठिकाणी क्रिएट करत असते, त्यावेळेस आईस काय करतो, तर त्या ठिकाणी हीट ॲब्सॉर्ब करतो, हीट त्या ठिकाणी शोषून घेतो आणि जी वायर डीप गेल्यानंतर त्याचे ऑटोमॅटिक आईस काय करतो, तो लिक्विडमध्ये कन्व्हर्जन पुन्हा त्या ठिकाणी आईसमध्ये होतं, म्हणजे त्या ठिकाणी हीट रिमूव्ह केली जाते. म्हणून याचा संबंध आपल्याला दिसून येतं. यू नो दॅट ॲज वी गो हायर दॅन द सी लेवल द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर डिक्रीजेस. आपण जसं वरती जातो समुद्रसपाटीपासून तसं उत्कलनांक कमी होत जातो, हे आपल्याला माहिती आहे. व्हॉट वूड बी इफेक्ट्स ऑन द मेल्टिंग पॉईंट ऑफ सॉलिड. तर त्याचा सॉलिडवरती काय इफेक्ट्स आपल्याला जाणवेल. तर सॉलिडचा मेल्टिंग पॉईंट त्या ठिकाणी इन्क्रीज झालेला आपल्याला जाणवेल मित्रांनो. तर बघा या ठिकाणी आपल्याला एक चार्ट दिलेला आहे. त्या चार्टमध्ये वेगवेगळे सबस्टन्स आपल्याला दिसून येतात आणि त्या सबस्टन्समध्ये जर का बघितलं आपण मित्रांनो, तर वॉटर, कॉपर, इथिल अल्कोहोल, गोल्ड, सिल्वर, लीड असे सबस्टन्स आहे. त्यांचे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन्स हे दिलेले आहेत. जेवढे लक्षात राहतील तेवढे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच पद्धतीने बघा मित्रांनो, इज द कन्सेप्ट्स ऑफ लॅटेंट हीट ॲप्लिकेबल ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ गॅसेस फेज टू लिक्विड फेज अँड फॉर्म लिक्विड फेज टू सॉलिड फेज. बघा म्हणजेच या ठिकाणी अप्रकट उष्मा ही संकल्पना वायूचे द्रवात किंवा द्रवाचे स्थायिक रूपांतर होताना सुद्धा लागू होईल का? तर निश्चित त्या ठिकाणी लागू होईल. आपल्या त्या ठिकाणी एस असे म्हणावे लागेल. वेअर डज द लॅटेंट हीट गोज ड्युरिंग दिस ट्रान्सफॉर्मेशन. मग या ठिकाणी जी अप्रकट उष्मा आहे ती तिचं काय होईल त्या ठिकाणी, तर ती त्या ठिकाणी रिमूव्ह केली जाईल, बाहेर टाकली जाईल मित्रांनो. हे आपल्याला सांगता येईल. तुम्ही या ठिकाणी आता सर्व या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घ्या, व्यवस्थित नोट्स लिहून घ्या मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचा खरंच खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू.